प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना प्रीतीचा सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वर पिता, तुला धन्यवाद देतो आजच्या आशीर्वादाबद्दल. आत्तापर्यंत तू आमचा सांभाळ केला, त्याचप्रमाणे वचन समजण्यासाठी सहाय्य कर. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर, त्याच्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ह्या वेळेला आपण योहान सुवर्तमान याचा 13वा अध्याय, योहान 13 अध्याय 13 34 आणि 35 वचन पाहणार. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. योहान 13 34 35. प्रभूने आपल्याला आज्ञा दिलेली आहे की जशी प्रभूने आपल्यावर प्रीती केली, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी त्याने बलिदान केलं. शांतीचं जीवन मिळावं यासाठी त्याने त्याग केला. तशीच प्रीती तो आमच्याकडून अपेक्षित करीत आहे. त्याच्या वचनामध्ये प्रभू म्हणतो, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. मला तरी वाटतं ही अशक्य गोष्ट आहे, अशक्य आहे. कारण मी माझ्या ख्रिस्ती प्रवासाच्या काळात ही गोष्ट नाही पाहिली कधी. माझा अनुभव ऐकून पुष्कळांना राग येण्याची शक्यता आहे. हो, येऊ द्या. राग सैतानापासून निर्मित होतो. देवाच्या माणसाला राग करण्याची परमिशन नाही. राग करणारा फक्त सैतान आहे. आमच्यानी प्रीती होत नाही तर आम्हाला वचनाच्या स्पष्टीकरणावर, संदेशावर राग करण्याचा काहीच अधिकार नाही आहे. जी आज्ञा देवाने आम्हाला दिली ती आम्ही पाळू शकत नाही, तर आम्हाला राग करण्याचा, संताप व्यक्त करण्याचा, क्रोध व्यक्त करण्याचा अधिकार कोणी दिला? आज परिस्थिती तीच आहे. प्रभू म्हणतो, जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. करून पहा, निरीक्षण करा. आम्ही किती विश्वासणाऱ्यांवर प्रीती करतो. आम्ही किती विश्वासणाऱ्यांना प्रेमाने, प्रीतीने, आपुलकीने, सहानुभूतीने, बंधुभावाने एकत्र करतो, जवळ आणतो. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय आहे? कारण ही आज्ञा आहे प्रभूची. हे माझं म्हणणं नाही आहे, ही प्रभूची आज्ञा आहे. आणि प्रभूची आज्ञा पाळणं हे तर माझं पण काम आहे. मी या गोष्टी स्वतः नाकारीत नाही. मला प्रभूची आज्ञा पालन करण्यामध्ये आनंद वाटतो. आमची ओळख नसताना, आमची लायकी नसताना प्रभूने आम्हाला एवढी मोठी किंमत आमच्यासाठी मोजून दिली, आणि आम्ही किरकोळ गोष्ट नाही प्रभूचं ऐकू शकत. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुमची प्रीती एकमेकांवर असू द्या. तुम्ही एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांची काळजी घ्या. इथं उलटं आहे.
इथं फसवलं जातं एकमेकांना, चिटिंग केली जात आहे, लाताबुक्यांनी मारहाण केली जाते, दुसऱ्यांची बदनामी केली जाते, स्वतःला उंच दाखवण्यासाठी दुसऱ्याला नीच दाखवलं जातं, त्याच्याबद्दल कुरकुर केली जाते. कुठली प्रीती आली ही? आणि त्याचा परिणाम काय झाला? कारण प्रत्येक गोष्टीचा परिणाम आहे. जसं देवाला स्वीकारण्याचा परिणाम तुम्हाला मिळणार, तसं देवाला नाकारण्याचा पण परिणाम आहे. विश्वास ठेवण्याचा परिणाम मिळणार, तुम्हाला फायदा होणार, तसं विश्वास न ठेवण्याचं नुकसान पण आहे. मग याचा परिणाम काय? प्रीती न करण्याचा परिणाम काय आहे? वचन 35, तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. देवबापाची स्तुती असो. देवाचे शिष्य बनण्यासाठी, देवाचे लेकरं होण्यासाठी, देवाचे पुत्र आणि कन्या होण्यासाठी एकमेकांवर प्रीती करणं फार महत्त्वाचं आहे. तर लोक ओळखतील की हे देवाचे लेकरं आहेत, तुम्ही माझे शिष्य आहेत, तुम्ही माझे विश्वासणारे आहेत, तुम्ही माझी भक्ती करणारे आहेत. प्रीती हे माध्यम दिलेलं आहे, प्रीती, दुसरं माध्यम नाही. मी खूप जोरजोराने स्वतःबद्दल ओरडून सांगताना लोकांना पाहिलं, आम्ही ख्रिस्ती आहो, आम्ही येशूची भक्ती करतो, आम्ही येशूची आराधना करतो, आम्ही येशूला मान सन्मान देतो, आम्ही येशूचे शिष्य आहोत. प्रभू म्हणतो नाही. तुमची एकमेकांवर प्रीती असली तर लोक ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. तुम्हाला ओरडून सांगायची काही गरज नाही आहे. पण आमचं उलटं आहे. आमची स्वतःची प्रशंसा आम्ही करतो, आमची प्रशंसा आम्ही करून घेतो लोकांकडून आणि आमच्याकडून. आमच्या प्रतिष्ठेसाठी, आम्हाला मान सन्मान मिळण्यासाठी. किती छान आहे ना सैतानाची योजना, देवाचा नियम तोडण्यासाठी. एकदम छान पद्धतीने परमेश्वराची आज्ञा बाजूला केली जाते की विश्वासणाऱ्याला, ख्रिस्ती माणसाला कळतही नाही की सैतान आमच्याबद्दल एवढा द्वेष का निर्माण करत आहे. आणि आम्ही आनंदाने त्याला सामोरे जातो, आनंदाने, खूप आनंदाने. काय परिस्थिती आज? द्वेष, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, शिवीगाळी, हाणामारी, वादविवाद, शत्रुत्व. ख्रिस्ती जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी रोज पाहतो, लाईव्ह पाहिलेले आहे मी आणि लाईव्ह पाहत पण आहे आज पण. ख्रिस्ती जीवन, रोज दारू पिणे, ख्रिस्ती जीवन चोरी करणे, व्यभिचार करणे, ख्रिस्ती जीवन दादागिरी करणे, गुंडगिरी करणे, ग्रुपबाजी करणे, गटबाजी करणे. ख्रिस्ती जीवन. स्वर्गात ग्रुप आणि गट नाही आहे, फक्त दोनच ग्रुप आहेत जगात, एक सैतानाचा आणि एक देवाचा. तिसरा ग्रुप परमेश्वराने बनवलाही नाही आणि तो परमेश्वर त्याला आज्ञाही देणार नाही. आज आमची काय परिस्थिती आहे? डोळे उघडून पहा, वचन उघडून पहा. जे वचन सांगितलं गेलं याचा नीट विचार करा याच्यावर. माझं नका ऐकू. मला काय अधिकार तुम्हाला शिकवण्याचा? काहीच अधिकार नाही मला तुम्हाला शिकवण्याचा. ख्रिस्ती लोकांना तरी मला शिकवण्याचा काहीच अधिकार नाही आहे आणि मी स्वतःला तेवढं योग्य पण मानत नाही आहे. पण ही प्रभूची इच्छा आहे की ख्रिस्ती माणसाने ख्रिस्तासारखं जगावं, ख्रिस्तासारखं व्हावं. प्रार्थना करू. महान पिता, धन्यवाद देतो या क्षणासाठी, या वेळेसाठी. तू ऐकत आहेस, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन.